मित्रांनो, विचार करा, एक मोठी शस्त्रक्रिया सुरू होणार आहे. पेशंट घाबरलेला आहे. सर्जन तयार आहेत. पण शस्त्रक्रिया सुरू होण्यापूर्वी एक व्यक्ती शांतपणे येतो, मशीन चेक करतो, काही औषधं तयार करतो आणि पेशंटला गाढ वेदनामुक्त झोपेत नेतो. शस्त्रक्रिया संपेपर्यंत पेशंटचा प्रत्येक श्वास आणि हृदयाचे ठोके सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी याच व्यक्तीची असते. यालाच म्हणतात ऑपरेशन थिएटरचा इनव्हिजिबल हिरो म्हणजेच ॲनेस्थेसिया टेक्नॉलॉजिस्ट. जर तुम्हाला डॉक्टर न बनता हॉस्पिटलच्या सर्वात महत्त्वाच्या भागात म्हणजे ओटीमध्ये काम करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. चला जाणून घेऊया ॲनेस्थेसिया टेक्नॉलॉजीबद्दल सर्व काही. नमस्कार मित्रांनो, मी विठ्ठल कानोडे. आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका अशा पॅरामेडिकल कोर्सबद्दल बोलणार आहोत ज्याच्याशिवाय एकही मोठी शस्त्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हा कोर्स नक्की काय आहे आणि डॉक्टर व टेक्नॉलॉजिस्टमध्ये काय फरक असतो. 4 वर्षाच्या कोर्समध्ये नक्की काय शिकवलं जातं, पात्रता, टॉप कॉलेजची फी किती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पगार आणि नोकरीच्या संधी कुठे आहेत. सुरुवातीला जाणून घेऊया की ॲनेस्थेसिया टेक्नॉलॉजिस्ट म्हणजे काय. सर्वात आधी एक मोठा गैरसमज दूर करूया. ॲनेस्थेसिओलॉजिस्ट हे MBBS MD डॉक्टर असतात, तर ॲनेस्थेसिया टेक्नॉलॉजिस्ट हे त्यांचे मुख्य तांत्रिक सहाय्यक असतात. मशीन सेट करणे, औषधांचे डोस अचूक प्रमाणात तयार ठेवणे आणि शस्त्रक्रियेदरम्यान तांत्रिक बाबी सांभाळणे हे ॲनेस्थेसिया टेक्नॉलॉजिस्टचं काम असतं. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे लाईफ सपोर्ट म्हणून काम करत असतात. आता वळूया अभ्यासक्रमाकडे. हा कोर्स केवळ पुस्तकी नाही तर पूर्णपणे प्रॅक्टिकल आहे. यात तुम्हाला शिकवलं जातं मानवी शरीर शास्त्र, ॲनेस्थेसियाची उपकरणं, औषधशास्त्र, त्याच्यानंतर आहे क्रिटिकल केअर. जर ऑपरेशन दरम्यान पेशंटची प्रकृती अचानक बिघडली तर त्याला तातडीने कसे वाचवायचे म्हणजे लाईफ सेव्हिंग टेक्निक्स या पण शिकवल्या जातात. त्या कोर्ससाठी पात्रता काय मित्रांनो, 12वी सायन्स PCB मधून उत्तीर्ण असणं आवश्यक, 50% मार्क कमीत कमी असायला हवेत. हा 4 वर्षांचा पदवी कोर्स आहे. या 3 वर्ष कॉलेजमध्ये प्रत्यक्ष शिक्षण घ्यायचं असतं आणि शेवटचं 1 वर्ष हॉस्पिटलमध्ये कंपल्सरी इंटर्नशिप असते जिथे तुम्ही प्रत्यक्ष काम शिकता. मित्रांनो, हा कोर्स केल्यानंतर तुम्ही रिकामे राहणार नाहीत, कारण प्रत्येक सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये तुमची गरज असते. ICU मध्ये ट्यूमर सेंटर असतील, इमर्जन्सी ट्रामा केअर सेंटर असतील, यामध्ये सुद्धा तुम्हाला काम मिळू शकतं. आता पगार किती असतो तर सुरुवातीचा पगार 30-40 हजार रुपये मिळू शकतो, पण जसं जसं तुमचा कामाचा अनुभव वाढेल तसं तुम्ही 60-70 हजारापर्यंत सुद्धा तुम्हाला पगार मिळतो. आणि परदेशात जाण्याची पण संधी आहे. परदेशात तुम्हाला लाखामध्ये पगार मिळू शकतो मित्रांनो. तर मित्रांनो, जर तुम्हाला रक्ताची भीती वाटत नसेल, तुम्ही जबाबदारीने काम करू शकत असाल आणि तुम्हाला तंत्रज्ञानाची आवड असेल तर ॲनेस्थेसिया टेक्नॉलॉजी हे क्षेत्र तुमच्यासाठी बेस्ट आहे. तुम्हाला या कोर्सबद्दल अजून काही माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये मला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या सायन्स झालेल्या मित्रांसोबत, 12वी सायन्स पास मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांनाही या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नवीन शिकत राहा. चला, धन्यवाद.